अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता राजकीय पक्षांकडून देखील निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे। तर दुसरीकडे प्रशासकीय पातळीवर देखील आता या निवडणुकीच्या तयारीला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी निवडणूक कक्ष जो आहे तो या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे। खरं तर सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा केल्यानंतर आता अनेक नेत्यांकडून निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे। तर दुसरीकडे आपल्याला प्रशासन देखील निवडणुकांसाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे। राज्य शासनाने निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने देखील राज्य शासनाला प्रभाग रचनेबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत। यामुळे आता महापालिका निवडणुका होणार याचे संकेत मिळत आहे। दरम्यान निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या सूचनांकडे नाशिक महापालिकेचे लक्ष लागलं असून आता प्रभाग रचनेसंदर्भात देखील कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत। त्यामुळे आता प्रभाग रचना कशा पद्धतीची होते, काय होते याच्याकडे देखील आता नाशिक शहरातील अनेक इच्छुकांकडचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश शवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।